तर श्री स्वामी समर्थ. हा माझा भाऊ कमी आणि आरूचा मामा जास्त झाला आहे. तो काल आला होता, आपण मग रात्री मामाच्या घरी मुक्काम म्हणून होता आणि मग सकाळी आरूला न्यायला आला होता. कारण आरू बऱ्याच दिवसापासून आहे त्याच्या माग लागली ती. मामा तो बोलला होता मला घ्यायला येणार. तो बोलला ठीक आहे मी आज येतो म्हणून. मग तो आज आला होता आणि ना सकाळी सकाळी इतका काही स्वयंपाक झाला नव्हता आणि त्याला पण आहे ना उन्हाच्या आधी जायचं, त्यामुळे ना मग मस्तपैकी ना उपमा बनवायला घेतला. सगळ्यांनाच आहे ना माझ्या हातचा पांढरा उपमा खूप आवडतो, पण माझ्या वेळीच्या ध्यानातच नाही की पांढरा करायचा आणि मी चुकीने ना हळद टाकली. पण इतकं बरं झालं होतं का मी ना ती पूर्ण याच्यात मसाल्यात ना मिसळली नव्हती, त्यामुळे मग ती आल्लाच बाजूला काढून घेतली आणि त्यानंतर मग आहे ना मस्तपैकी पांढरा उपमा बनवला आणि उपमा ना खरंच एक नंबर झाला होता. कधीतरी ना तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करेल की मी कसा करते म्हणून. असो, त्यानंतर मग इकडे ना मस्तपैकी उपमा तयार झाला होता आणि हे मामाबाची ना दिवसा लेझर लाईटसोबत खेळत होते. असो, मग त्यानंतर आहे ना दोघांनी ना मस्तपैकी एकाच ताटात जेवण केलं आणि मग त्यानंतर आहे ना मी लगेच आरूची बॅग भरायला घेतली आणि नेहमीप्रमाणेच आहे ना तिचे भरपूर सारे कपडे दिले, कारण तिचे आहे ना दिवसातून 2 ते 3 ड्रेस रोजच होतात सर. त्यामुळे ना मस्तपैकी सगळे कपडे भरून दिले आणि ना दरवेळेसप्रमाणेच मन थोडं जड झालं होतं की ती आता आपल्यापासून लांब जाणार आहे. पण असो, तिच्या आनंदातच आपला आनंद आणि ना तसं पण आता या मोबाईलच्या युगात आहे ना मामाचं गाव थोडंसं कमीच झालं आहे. पण असो, आपल्या लेकरांना आतापासून सवय लावली ना की त्यांना पुढे पण ते जाण्याची आवड राहते. हो की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तर आहे ना भरपूर जास्त मामाच्या घरी राहिलो आहे. पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टी ना आम्ही मामाच्याच घरी काढायचो. वरती पाय ना, अजून अजून एक दे, नाही अजून 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 दे. आणि मग मला बाय बाय करून ती मामासोबत मामाच्या घरी गेली. मन थोडं जड झालं होतं, पण म्हणलं ठीक आहे लेकराच्या आनंदासाठी आपण एवढं तर करू शकतो ना. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.